नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हल्ली जादूटोणा करून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या प्रकरणात वाढ होताना दिसते. अशीच एक घटना संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात घडली आहे. पठार भागातील जांबूट खुर्द गावात जादूटोणा आणि संमोहनाच्या आमिषानं डोंगरे कुटुंबाची अक्षरशः लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनं पठार भागासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी बाळासाहेब पोटे आणि त्यांची पत्नी सिंधू बाळासाहेब पोटे या दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या गुन्ह्याची सुरुवात सन 2014 पासून झाल्याचं समोर आले. जांबूट खुर्द येथील शरद कैलास डोंगरे यांच्या घरी बाळासाहेब पोटे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आलेली होती. तुमचे सर्व काही चांगले करून देतो असं सांगत त्यांनी घरातील ज्येष्ठ सदस्यांशी गोड बोलून रोख 5,000 रुपये आणि एक बकरू घेऊन गेले. सन 2015 मध्ये पुन्हा पोटे आणि त्यांचा साथीदार डोंगरे यांच्या घरी आले. यावेळी संमोहन करून घरातील आईकडून 1,50,000 रुपये घेतल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे. त्यानंतर जुलै 2025 मध्ये पोटे आणि 2 व्यक्तींना घरी पाठवून आश्रमशाळेसाठी धान्य लागतं असं सांगून एक गोणी बाजरी आणि 600 रुपये रोख रक्कम घेऊन गेले. दरम्यान शरद डोंगरे यांच्या आईचे तसेच भाऊजाई दीपाली यांचे सुमारे 5 लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याचं निष्पन्न झालंय. यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झालेलं होतं. या सर्व प्रकारामुळे डोंगरे यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडलेली होती. तसेच आईनं विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. सध्या डोंगरे यांच्या आईवर नगरमधील करंदीकर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जादूटोणा आणि संमोहनाच्या माध्यमातून सोने, पैसे, बकरू आणि धान्य असा ऐवज लुटल्याप्रकरणी शरद कैलास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अंतर्गत बाळासाहेब पोटे आणि सिंधू बाळासाहेब पोटे या जोडप्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, संगमनेर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.